पावभाजीसाठी दोन प्रकारचे पाव कसे शेकायचे ते आज आपल्याला बघायचं आहे। तवा ठेवलेला आहे, तापायला तूप टाकून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता। चुटकीभर पावभाजी मसाला घालायचा, चुटकीभर मिरची पावडर घालायची, चिरून घेतलेला पाव घालून घ्यायचा, व्यवस्थित शेकून घ्यायचा। वरून परत थोडंसं तूप लावून घ्यायचं। तूप लावून झाल्यानंतर पाव असे दुमडून घ्यायचे। तयार आहे आपला पावाचा एक प्रकार। आता आपल्याला पावाचा दुसरा प्रकार बघायचा आहे। तव्यावर थोडंसं तूप टाकून घेऊ। या तुपावरती थोडीशी पावभाजी घालून घेऊ। आपण तयार करतो ना पावभाजी, तीच घालून घ्यायची। आणि आता या पावभाजीवरती चिरून घेतलेला पाव घालून घ्यायचा आहे। पाव घातल्यानंतर याच्यावरती सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पाव शेकला गेला। आता याला परत दुमडून घेऊ आपण। याच्यावरून परत थोडीशी पावभाजी लावून घेऊ। तयार आहे आपला पावाचा दुसरा प्रकार, काढून घेऊ। तयार आहेत आपले पावभाजी खाण्यासाठी पावाचे दोन प्रकार। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।